नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद दुबे. भारत न्यूज 24मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासमोर एक मोठी बातमी येत आहे, बघत रहा. पत्रकारांना मटन चिकन पार्टीने साधण्याचा निष्फळ. राहुल गांधीच्या वक्तव्यामुळे उठले नवे प्रश्न. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगडे यांनी शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी दाताडा येथील जिजाऊ लॉनमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्याचे निमंत्रण दिले होते. आमंत्रण पत्रिकेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की ही बैठक पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी व त्यांच्याकडून सूचना घेण्यासाठी आहे. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर पत्रकारांना धक्का बसला. तेथे कोणतीही पत्रकार परिषद झालेली नाही, कोणतीही संवाद झाला नाही. पूर्ण कार्यक्रम केवळ मटन चिकन पार्टीत बदलला. आमदार भोंगडे यांनी पत्रकारांना बोलावून फक्त खाऊ पिऊ घालून मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. राजकीय वर्तुळात आता प्रश्न उपस्थित होत आहेत की ही पार्टी का देण्यात आली. 2 दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी स्पष्टपणे विधान केले होते की राजुरा विधानसभा मतदारसंघात मतांची चोरी आणि गैरव्यवहार झाला आहे. मग नेमक्या त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांना जेवण देऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न झाला का? पत्रकारांना मटन चिकनच्या ताटाने विकत घेता येईल का? पत्रकारांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यांचे म्हणणे आहे की परिषद घेण्याच्या नावाखाली बोलावून केवळ जेवण घालणे हा एक लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा उघड अपमान आहे. जनप्रतिनिधीचे हे वर्तन दाखवते की ते संवादापेक्षा पोटपूजेला प्राधान्य देतात. काँग्रेसच्या गोटात या संपूर्ण प्रकरणावर चांगलीच खडबड माजली आहे. कार्यकर्त्याचे म्हणणे आहे की आमदार निर्दोष असतील तर पत्रकारांसोबत खुलेपणाने चर्चा का केली नाही. अखेर अशी कसली भीती की चर्चेला बगल देऊन मटन चिकन डिप्लोमॅसी करावी लागली. या घटनेमुळे राजुरांची राजकारण रंगतदार झाले आहे. विरोधकांनी याला जनादेश चोरीवर पडदा टाकण्याचा यशस्वी प्रयत्न असे संबोधले आहे. येत्या काळात हा मुद्दा किती मोठा रूप देईल हे पाहणे उत्कर्षाचे ठरेल. बघत राहा अशा थरथरीत बातम्या फक्त भारत न्यूज 24वर. नमस्कार, प्रमोद दुबे, चंद्रपूर.